नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन सुरू झालेली KYC कशी करायची. खूप जणांनी मला प्रश्न विचारले होते माझ्या जुन्या व्हिडिओवर की KYC न चुकता कशी करायची. तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहेत का KYC तुम्ही कशी करायची. तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या मोबाईलमधल्या, सध्या मी कॅम्प्युटर करत आहे, तुम्ही आपल्या मोबाईलमधल्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं. क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर सर्च मारायचं लाडकी बहीण KYC. लाडकी बहीण KYC सर्च मारल्यानंतर तुम्ही पाहू शकता, एंटर दाबल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पहिली वेबसाईट येऊन जाईल. याच्यावरती क्लिक करायचं आणि थोडा लोड घ्यायचा. इथं आल्यानंतर वेबसाईट पूर्णपणे आपल्यासमोर ओपन होऊन जाईल. वेबसाईट चेक करून घ्यायची का ओरिजिनल आहे का म्हणून. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in हे ओरिजिनल वेबसाईट आहे. तर याच्यावरती पहिलीच नवीन हे आलेली आहे. ही KYCची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. तर आता तुमचा एक प्रश्न असू शकते की आम्ही मागच्या वेळेस KYC केली नव्हती, कारण की खूप जणांची KYC झालेली नाही आहे, कारण की कोणाचं आधार कार्ड अपडेट नव्हतं व खूप प्रॉब्लेम होत होते. तर त्यांची पण KYC होणार आहेत का? तर नाही, त्यांची KYC होणार नाही आहे. KYC कोणाची होणार आहे? फक्त ज्यांची KYC केल्यानंतरही चुकली, त्यांचे पैसे बंद झाले, त्यांनाच हा एक चान्स दिलेला आहे. ह्या चान्स 31 मार्चपर्यंत दिलेला आहेत गव्हर्नमेंटने. तर तुम्ही इथं येऊन तुमची KYC करू शकता. ज्यांची KYC चुकलेली आहेत तुम्ही चेक पण करू शकता तुमची KYC होती का म्हणून. तर इथं आल्यानंतर ह्या बटनेवरती दिसत तुम्हाला, तुमच्या मोबाईलमध्ये दिसते. तुमच्यामुळे दिसल्यानंतर इथं दाबायचं. इथं दाबल्यानंतर थोडा लोड घ्यायचा. चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन योजना, नवीन फॉर्म कसे भरायचे आम्ही आणतो. थोडा लोड घेईल. याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, रिफ्रेश करत राहायचं जिथपर्यंत, कारण की साईट खूप स्लो चालत आहे. साईट चालत आहे. तुम्ही पाहू शकता. थोडी आपण वाट पाहिल्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल. असा एक इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथं सगळ्यात पहिला आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, लाभार्थीचा आधार क्रमांक. ज्या लाभार्थींचा आधार क्रमांक कोणाचा ज्यांचा मागच्या वेळेस KYC करताना चुकलेली आहे, त्यांचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली यायचं. खालच्या बॉक्समध्ये कॅप्चा टाकायचा. कॅप्चा कोणता टाकायचा? सेम टू सेम हे जे समोर तुम्हाला दिसत आहे 480297, हे इथं सेम टू सेम टाकून द्यायचं. सेम टू सेम टाकल्यानंतर थोडंसं खाली यायचं. याच्यानंतर इथं क्लिक करायचं, मी सहमत आहे ह्या बटनवरती क्लिक करून OTP पाठवा. OTP पाठवानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवर, जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. त्या आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबरवर OTP जाईल. त्या OTP गेल्यानंतर तो OTP 6 अंकीचा राहील. तो 6 अंकीचा OTP टाकायचा. OTP पाठवा बटनवर क्लिक केल्यानंतर, तो OTP पाठवल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा. टाकल्यानंतर 2 प्रश्न विचारले जाईल आणि दोन्हीही प्रश्नामध्ये नाही करायचं आहे. आता लाडक्या बहिणींनो, KYC चुकू नका देऊ, कारण की लास्ट चान्स दिलेला आहे. दोन्हीही प्रश्नांमध्ये तुम्ही ऐकू शकता, दोन्हीही प्रश्नांमध्ये नाही बटन सिलेक्ट करायचं आहे. नाही बटन सिलेक्ट केल्यानंतर खाली सबमिट भरती अशी एक बटन येऊन जाईल. ते सबमिट बटन क्लिक करून द्यायची. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे बनवून. अशीच KYC करा. काही नाही चुकता त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणाला दाखवायला बरं होईल का मी अशी KYC केली पहा. अशीच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.